पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली। प्राप्तिकर विभागाकडून यादीमध्ये कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करण्यात येते। 22 जुलै रोजी 533, दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 61,900 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 16,95,000 शेतकऱ्यांच्या यादीची छाननी होऊन आल्यानंतर ती अपलोड करण्याचं काम सहकार विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। तेलाचा पुन्हा बडका झळ बसणार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांचे दर $100 पुढे। इराण अमेरिका संघर्ष दीर्घकाळ चालला तर $120 पुढे जाणार। पेट्रोल डिझेलच्या दरांकडे देशाचं लक्ष, शेअर बाजारात देखील घसरण सुरू। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे पुरवठा खंडित होण्याच्या भीतीतून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। देशातील तेल कंपन्या आधीच आयात केलेल्या तेलाचा वापर करत असल्यामुळे सध्या लगेच दर वाढणार नसले तरी हा ताण असाच राहिल्यास भविष्यामध्ये ग्राहकांवर महागाईचा भार पडू शकतो। आता सरकारी रुग्णालयांना देणार स्टार रेटिंग, ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील 623 रुग्णालयांना सेवेच्या गुणवत्तेनुसार मिळणार 0 ते 5 स्टार। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि दर्जेदार करण्यासाठी वर्षातून 2दा विविध निकषांवर आधारित शासकीय दवाखान्यांचे मूल्यांकन केले जाईल। चांगली कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाणार असून यामुळे रुग्णालयांमध्ये स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल। राज्यात पाऊस हळूहळू आळसवणार, येत्या 4 आठवड्यांपैकी पहिल्या आठवड्यात गुजरात आणि राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पुढील काही आठवड्यात महाराष्ट्रातील पावसाचा जोर तुलनेने मंदावण्याची शक्यता आहे। राजधानी आणि परिसरामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या त्या जोरदार सरींची नोंद झालेली आहे। 80,71,000 महिला लाडकी बहीण योजनेला अपात्र, 1,66,28,048 महिलांना नियमित लाभ। अर्जांची आणि कागदपत्रांची कडक छाननी पूर्ण झाल्यानंतर निकषांमध्ये न बसणाऱ्या हजारो महिलांना या योजनेपासून वगळण्यात आले। त्यामुळे लाभार्थी संख्या निश्चित झाल्याने राज्य शासनाच्या वार्षिक खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 302 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट निधी। प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्याला हिरवा कंदील। शहरी भागातील घरे बांधण्याच्या कामाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील रकमेचं वितरण सुरू केलंय। मात्र अपेक्षित पात्र नागरिकांपैकी केवळ काही मर्यादित लोकांनाच हा लाभ मिळाल्यामुळे इतर नागरिकांमधून नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते। मराठवाड्यातील बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत 49,72,766 पैकी 40,56,907 हेक्टर क्षेत्रावर पेरणी। मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशी सारख्या पिकांची बहुतांश लागवड पूर्ण केली, परंतु काही गेल्या दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे उर्वरित खरीप हंगामातील कामे खोळंबली असून पिकांना वाचवण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यावर पूर परिस्थितीचं सावट। नांदूर मध्यमेश्वर मधून 14,000 क्युसेकने विसर्ग। गोदा काठावरच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा। लगतच्या जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत। कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। साबुदाणा, शेंगदाणे, भगरची मागणी वाढली। शेंगदाणा वगळता अन्य मालांचे दर वाढले। उपवासामुळे गरज वाढली। धार्मिक सण आणि उपवासाच्या दिवसांमुळे बाजारपेठेमध्ये फराळांच्या पदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली। आवक घटल्यामुळे आणि बाजारात वाढत्या मागणीमुळे घाऊक बाजारात काही वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत। सोलापूर जिल्ह्यात लाळ खुरकत रोखण्यासाठी ऑगस्टमध्ये मोहीम, प्रशासनाचं नियोजन, 1 कोटी लसींचा पुरवठा। पशुपालकांना लसीकरणाचं आवाहन। जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाते। पशुधनाचं आरोग्य सुरक्षित राहावं आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी आली। शनिवारी आणि रविवारी बँका सुरू राहणार, याद्या गाव पातळीवर लागणार। दीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली असून त्यात जिल्ह्यातील सुमारे 51,738 पात्र सभासदांचा समावेश करण्यात आलाय। ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी बँका आणि सहकारी संस्था सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवल्या जाऊन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे।
सोन्याचा भाव घसरला 2,000 रुपयांनी, चांदीच्या भावात देखील झाली 5,000 रुपयांची घसरण. गुंतवणूकदारांनी नफा वसुलीकडे भर दिल्यामुळे स्थानिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आलेली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर. 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16 लाख पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली. नाशिक जिल्ह्यातील सायखेडा आणि चांदोरीला पुराचा विळखा. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. गोदावरीने गाठली धोक्याची पातळी. धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे काठावरील गावांचा संपर्क तुटला असून अनेक घरे, दुकाने आणि पिके पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालंय. शेत शिवारात राबणाऱ्या महिलांना देखील कर्ज योजनांसाठी पात्र राहणार. जिल्ह्यातील महिलांना लाभ. नावावर 7/12 नसला तरी प्रमाणपत्र मिळणार. नवीन अध्यादेशानुसार शेती आणि शेतीपूरक व्यवसायात सक्रिय असणाऱ्या महिलांना अधिकृत शेतकरी दर्जा आणि प्रमाणपत्र दिलं जाईल. या निर्णयामुळे स्वतःच्या नावावर जमीन नसली तरी देखील महिलांना शासकीय योजना, आर्थिक कर्ज आणि इतर सुविधांचा थेट लाभ मिळणार आहे. नागपूर विभागात कर्जमाफी जाहीर करून देखील नवीन पीक कर्ज मिळणार. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर. बँकांचे उंबरठे झिजवून शेतकरी त्रस्त. शासनाने थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली असली तरी बँकांकडून नो ड्यूज प्रमाणपत्र आणि नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून किंवा दागिने गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव करावी लागते. पॅक बंद बगरेचीच विक्री करण्याचे आदेश. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचा इशारा. उपवासाच्या काळात होणारी अन्नविषयक विषबाधा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी केवळ दर्जेदार आणि पॅक बंद मालाचीच विक्री करावी अशा सूचना देण्यात आल्या. नियम तोडून मुदतबाह्य किंवा निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या दुकानदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 15 ऑगस्ट पासून 10 किलोचा सिलेंडर मिळणार. सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय. ग्राहकांच्या सोयीसाठी सरकारी तेल कंपनीने छोट्या आकाराचा गॅस सिलेंडर बाजारात आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यासोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी नवीन स्रोतांचा यशस्वी वापर केलाय. डिंबे धरण 82% प्रशासनाचं. घोड नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. परिस्थितीनुसार नदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकत असल्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कर्जमाफीची घोषणा झाली पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अंमलबजावणीमध्ये होणारा विलंब, अपूर्ण याद्या आणि अनुत्तरित प्रश्नांमुळे लाखो शेतकरी अजून देखील प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 8,68,000 पशुधनाला लसीकरणाचं कवच. पशुसंवर्धन विभागाची मोहीम. गटसर्प, एकटांगी आणि आंत्रविकार आजारावर उपचार. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून 16,28,244 लसींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या. भारत पशुधन प्रणाली पोर्टलवर डिजिटल नोंदणी करून ही मोहीम पारदर्शकपणे राबवली जाते. नाशिकच्या पाण्याने जायकवाडी धरण भरण्याची आशा कायम. धरणाकडे 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि यामुळे येत्या 24 तासामध्ये नाथसागरच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होऊन ते फुल भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.